ऐकणाऱ्याला ऐकण्याची ओढ असावी, सांगणाऱ्याला सांगण्याची तळमळ असावी आणि ऐकण्याचा आणि सांगण्याचा विषय भागवतासारखा असावा. ही त्रिपुटी एकत्र येणं फार महत्वाचं आहे. दांडोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर बोलतायत, भोजन करत असताना 3 जणांची त्रिपुटी चांगली असली पाहिजे. ओली बोलतात, रसज्ञ आणि जेवणारे, एक जेवणारा, दुसरं वाढणारा आणि तिसरं जेवायचा किंवा वाढायचा पदार्थ. या 3 गोष्टी चांगल्या पाहिजे. जेवणाऱ्याला भूक पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे आणि वाढण्याचा पदार्थ चवदार पाहिजे, तर जेवणाची मजा. नाहीतर कधी कधी वाढणारा उदार आहे, जेवणाचा पदार्थ चवदार आहे. ज्याला जेवायला वाढायचं ते येता येता शिरोळला वडापाव खाऊन आलेला आहे, त्याला भूकच नाही. वाढणारा उदार आहे, केलेला पदार्थही चवदार आहे, भोजन करणाऱ्याला भूक नाही, जेवणाची मजा आहे. भोजन करणाऱ्याला भूक लागलेली आहे, स्वयंपाकही चवदार आहे, पण वाढणारा मात्र चिकट आहे. नुसतंच म्हणतो हम का हम का हम का, तुझं डोंबलं खाऊ, नुसतं आणतो, नुसतं वरून असं दाखवून घेऊन जातो. वाढणारा चिकट आहे, काय कामाचं आहे. वाढणारा उदार आहे, जेवणाऱ्याला भूक लागली आहे, जेवायचा पदार्थ चवदार नाही, त्याच्यामध्ये मीठ तरी नाही, नाहीतर तिखट तरी जास्त आहे. जेवणाचा आनंद तेव्हा आहे वाढणारा उदार असला पाहिजे, जेवणाऱ्याला भूक लागलेली असली पाहिजे आणि जेवायचा पदार्थ चवदार किंवा मधुर असला पाहिजे. भागवताचा आनंद किंवा ऐकणाऱ्याला ऐकण्याची भूक लागली पाहिजे, सांगणारा मोकळ्या मनाने सांगणारा असला पाहिजे, उदार असला पाहिजे आणि सांगण्याचा आणि ऐकण्याचा विषय भागवतासारखा मधुर असला पाहिजे, रसयुक्त असला पाहिजे, तेव्हा भागवताची मजा आहे. नाहीतर कधी कधी सांगणाऱ्याची तळमळ भरपूर आहे पण ऐकायला लोकच येत नाही, कसा आनंद घ्यायचा. कधी कधी ऐकायला लोक भरपूर येतात पण सांगणाऱ्याचीच इच्छा नाही, मग त्यावेळेस आनंद नाही. तुम्ही पाहत असाल, जरी एखाद्या दिवशी कथेला अर्धा तास उशीर झाला तर तो अर्धा तास पाऊण तास आपण पुढे वाढवला का? आम्हाला माहित आहे तुम्ही मोठ्या अपेक्षेने येत आहे आणि अपेक्षेने आलेल्या लोकांचा अपेक्षा भंग करणं हे सुद्धा पाप आहे. आलेल्या लोकांची जर ऐकायची अपेक्षा असेल तर आपण थोडस अर्धा तास जास्त बोललो तर काय फरक पडणार आहे. आम्हाला सांगण्याची आवड आहे, आम्ही सांगायला उदार आहोत, तुम्ही ऐकायला आसुसलेले आहात आणि माझा भागवत ग्रंथ तर आपल्यावर कृपा करण्यासाठी तो तत्पर आहे. श्रोता हा 3 प्रकारचा श्रोता असावा. भागवतामध्ये श्रोत्याचे 3 प्रकारचे श्रोते सांगितलेले आहेत. एक आहे कनिष्ठ श्रोता, दुसरा आहे मध्यम श्रोता आणि तिसरा आहे श्रेष्ठ श्रोता किंवा उत्तम श्रोता. कनिष्ठ श्रोता कोणाला म्हणायचं? काल जे ऐकलं ते आज लक्षात राहत नाही, त्याला कनिष्ठ श्रोता म्हणावं. मी तुमची परीक्षा पाहत नाही पण सांगा बरं, रात्रीच्या कीर्तनाचा अभंग कोणता होता? तुम्ही नव्हते? वा, पिकलिया शेंदे कडूपण गेले, हा अभंग होता का? बरं झालं तुम्ही एवढं तरी लक्षात ठेवलं. आणि खरं सांगू का, काही माणसं नुसतं ऐकतात आणि विसरून जातात, याला कनिष्ठ श्रोता म्हणावं. आणि खरं सांगू का, बाकीच्याचा मला माहित नाही पण कनिष्ठ श्रोता हा आमच्या फायद्याचा असतो. तुम्हाला कसं काय? तुम्ही लोक सांगितलेलं विसरता म्हणून हे आमचं चालू आहे. खरं सांगा, तुम्ही जर सांगितलेलं सगळंच लक्षात ठेवलं, पाठ करून ठेवलं, आम्हाला कोण बोलवणार? आमच्या पोटावर का बिबे घालायचे का? तुम्ही असंच विसरत जा, आम्हाला बोलवत जा, दरवर्षी पाकिट देत जा. कळलं का? कनिष्ठ श्रोता ऐकतो आणि विसरून जातो, याला कनिष्ठ श्रोता म्हणावं. दुसरं मध्यम श्रोता ऐकतो आणि दुसऱ्याला सांगतो, याला मध्यम श्रोता म्हणावं. आणि तिसरं ऐकतो, त्याचं श्रवण करतो, त्याचा मनन करतो, त्याचा निधिध्यास लावतो, त्याला श्रेष्ठ श्रोता म्हणावं. विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये 3 प्रक्रिया सांगितल्या. श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य. पहिल्यांदा श्रवण करावं, श्रवण केल्यानंतर त्याचं मनन करावं आणि मनन केल्यानंतर त्याचा निधिध्यास आपल्या जीवनाला लागावा. 3 प्रकारच्या श्रोता शोधण्याकरता राजाने दृष्टांत सांगितला. एका राजाने सुंदर मंदिर बांधलं.
मंदिर बांधल्यानंतर त्या मंदिरामध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठा करायची होती, म्हणून मूर्ती आणण्याकरता ते पंढरपूरला गेले, मूर्ती आणायला गेले. गेल्यानंतर त्या दुकानामध्ये त्याच देवाच्या 3 मूर्ती होत्या. विचारलं, तसे तर मूर्तीची किंमत करायची नसते, पण व्यवहार आहे, काही ना काही द्यावं लागते, म्हणून बोलावं लागतं. सांगितलं त्या दुकानदार दादाला, सांगावं या मूर्तीचे देणगी मूल्य काय आहे, किंमत म्हणू नये, देणगी मूल्य काय आहे, तुम्ही जे काही देवाला घडवण्यासाठी कष्ट घेतले त्या बदल्यात आम्ही तुम्हाला किती रुपये देणगी द्यावी, दान द्यावं. त्याने सांगितलं, या मूर्तीचं मूल्य आहे 5,000, या मूर्तीचं मूल्य आहे 10,000 आणि या मूर्तीचं मूल्य आहे 15,000. पाहिलं तर तिन्ही मूर्ती एकाच दगडाच्या होत्या. तिन्ही मूर्तीचं वजन सारखंच होतं, आकार सारखाच होता, उंची सारखी होती, जाडी सारखी होती, सगळे उभे हो. तिन्ही मूर्ती दिसायला सारख्या आहेत, पण किमतीमध्ये मात्र 5-5 हजाराचा फरक आहे. राजाच्या लक्षात आलं, ज्या अर्थी मूर्तीच्या किमतीमध्ये फरक आहे त्या अर्थी मूर्तीमध्ये काहीतरी फरक असावा. राजाने अशी मूर्ती उचलून पाहिली, मागून पुढून सगळीकडे पाहिलं, उंची सारखी आहे, वजन सारखं आहे, दगड सारखा आहे, कुठे काही मूर्तीला काही छोटा मोठा तडा नाही, काही भंग नाही, काही नाही, सगळ्या मूर्ती चांगल्या आहेत, पण फरक 5-5 हजाराचा का आहे, राजाच्या काही लक्षात येणार. त्यावेळेला राजाने विचार केला, ज्याच्यातलं आपल्याला काही कळत नाही, एक सांगू तुम्हाला, ज्याच्यातलं आपल्याला जास्त कळत नाही त्याने त्याच्यात जास्त डोकं लावायचं. एक क्षमा मागून बोलू, ज्याला ज्याच्यातलं कळत नाही ती माणसं त्याच्यात जास्त डोकं लावायला लागली, परिणामतः कार्यक्रमाची गुणवत्ता खालावली. स्वयंपाक करताना एवढं तेल टाक, एवढी साखर टाक हे आपण सांगायचं नाही. त्याच्या बाबतीतला तरबेज माणूस आहे आपला स्वयंपाकी आचार्य, त्याला कशाला सांगायचं. फक्त त्याला एवढं सांगायचं की आजच्या पंक्तीला आमचे 1000 माणसं जेवणार आहे, 200 जे काही असेल ते 1000 माणसं जेवायचे, हे पदार्थ मला करायचे. मग तिखट किती टाकायचं, मीठ किती टाकायचं, तूप किती टाकायचं हा त्यांचा प्रश्न. ज्याच्यातलं काही कळत नाही ना त्याच्यात कामापेक्षा जास्त डोकं लावायचं नाही. बऱ्याच वेळेला ज्याच्यातलं माणसाला कळत नाही ते माणसं त्याच्या डोकं लावायला लागली, परिणामतः त्या गोष्टीची गुणवत्ता खालावली. राजाच्या लक्षात आलं, मूर्तीमध्ये फरक आहे, आपल्याला फरक लक्षात येत नाही, काय करावं. बोलावलं एका तज्ञ मूर्ती परीक्षकाला. तो मूर्ती परीक्षक आला, राजाने सांगितलं, मला एक मूर्ती घ्यायचे, फरक 5-5 हजाराचा आहे, कोणती घेऊ आणि फरक का आहे हे आम्हाला सांगा. त्या परीक्षकाने सर्व पाहिलं, बारकाईने पाहिलं, मूर्ती सारखी आहे. परीक्षकाच्या लक्षात आलं, ज्या अर्थी बाह्य लक्षणामध्ये साम्यत्व आहे आणि मूल्यामध्ये भिन्नत्व आहे त्या अर्थी अंतरंगामध्ये भिन्नत्व असा. बाहेरून लक्षणं सारखी आहेत पण किमतीमध्ये फरक आहे. मग बाहेरून जर लक्षणं सारखी असते तर अंतरंगात काहीतरी बदल असेल. मूर्ती परीक्षकाने एक झाडू म्हणा किंवा फडा म्हणा, झाडू असतो ना फडा झाडू, त्याच्या शिंगलऊची काडी घेतली. त्या काडीच्या ती काडी घेतल्यानंतर एका मूर्तीच्या उजव्या कानातून काडी घातली, ती काडी सरळ डाव्या कानातून बाहेर आली. मूर्ती परीक्षकाने लगेच सांगितलं, या मूर्तीची किंमत 5,000. दुसऱ्या मूर्तीच्या कानातून काडी घातलेली सरळ तोंडातून बाहेर आली, म्हणलं या मूर्तीची किंमत 10,000. आणि तिसऱ्या मूर्तीच्या कानातून घातलेली काडी मध्येच अडकून बसली, म्हणलं या मूर्तीची किंमत 15,000. कळलं ना. दृष्टांत मूर्तीचा नाही, दृष्टांत तुमचा आहे. पहिला श्रोता, कनिष्ठ श्रोता उजव्या कानाने ऐकतो, डाव्या कानाने सोडून देतो. दुसरा मध्यम श्रोता इथे कथेमध्ये ऐकतो आणि जे घरचे कथेला आले नाही त्यांना जाऊन सांगतो, आज महाराजांनी असं असं सांगितलं, हा मध्यम श्रोता. आणि तिसरा जो श्रोता आहे तो श्रेष्ठ श्रोता आहे, उत्तम श्रोता आहे, तो कानाने ऐकतो आणि नुसता ऐकत नाही तर त्याचा ध्यास आपल्या जीवनाला लावतो, हा उत्तम श्रोता आहे. माझी हात जोड विनंती आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला बनायचं असेल तर उत्तम श्रोता बना. आणि उत्तम श्रोता म्हणून जर भागवताची कथा ऐकली तर नक्कीच आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. परीक्षित महाराजांचा एका कथेत उद्धार झाला, आम्ही अनेक कथा ऐकतो तरी आमचा उद्धार होत नाही. त्याचं कारण आहे, आपण परीक्षितीसारखे आदर्श आणि उत्तम श्रोता बनून आम्ही आमची कथा ऐकत नाहीये.
सुंदर असणारी, पवित्र असणारी, सुरस असणारी ही अवीट कथा पुन्हा 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 ऐकावी वाटते माझ्या. पुनी पुनी कितने हो सुनिए सुना, पुनी पुनी कितने हो सुनिए सुना, पुनी कितने हो सुनिए सुना, पुनी पुनी कितने हो सुनिए सुना, जिनकी प्यास बुझत न बुझाए, जिनकी प्यास बुझत न बुझाए, पुनी पुनी कितने हो सुनिए सुनाए, पुनी पुनी कितने हो सुनिए सुनाए, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम जय जय राम. पुन्हा 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 ही कथा जरी ऐकत गेलं, पुन्हा पुन्हा जरी कथा सांगत गेलं, तर ही कथा श्रवण करण्याची जी आस आहे, भूक आहे, तहान आहे, ही भूक काही शांत होत नाही. पुन्हा एक गोष्ट सांगतो माय बाप, तुम्ही तरी वर्षातल्या काही एखादी कथा तुम्ही ऐकत असाल. आम्ही वर्षातल्या अनेक कथा करतो. आजपर्यंत आम्हाला कधीच असं वाटलं नाही की आता भागवताचा कंटाळा आला नाही. उलट आम्ही या कथेमध्ये जो आनंद घेतला त्याही पेक्षा जास्त आनंद आम्ही पुढच्या कथेमध्ये घेतो. जेवढा जेवढा अधिकाधिक भागवताचा सहवास आम्हाला घडतो ना, तेवढा तेवढा भागवताचा अधिक आनंद आमच्या जीवनामध्ये मिळतो. म्हणून माझी विनंती आहे मायबाप, नित्य नूतन असणारी ही पवित्र कथा आहे, कधीच कंटाळा येत नाही. पुन्हा 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 मग कथा कथाकार कोण आहे याच्यापेक्षा भागवताची कथाच एवढी गोड आहे, किती वेळेलाही ऐका ते पुन्हा पुन्हा अधिक अधिक ऐकायला आवडते. अधिक अधिक जेवढं जेवढं ऐकायला लागाल तेवढी तेवढी त्याच्यातली मधुर्यता आम्हाला चाखायला मिळते. शुकदेवजी राजा परीक्षितेला अनेक कथा सांगतायत. अनेक कथा सांगता सांगता अधूनमधून परीक्षित महाराज सुद्धा गुरुदेवांना अनेक प्रश्न विचारतायत. त्या काळातली कथा म्हणजे प्रश्न उत्तर असायची, चर्चा असायची. अधूनमधून कथा झाली की प्रश्न परीक्षितेने विचारायचा, शुकदेवाने त्याचं उत्तर द्यायचं. खरं सांगू, त्यावेळेला शुकदेवांसारखे महात्मे उत्तर द्यायला सक्षम होते म्हणून चर्चेतली कथा चालायची. आता आमच्या सारख्यांना उत्तर देण्या एवढा अभ्यास आमचा नाही, म्हणून लोकांच्या शंकाचं समाधान आम्ही करू शकत नाही. लोकही पाहिजे ते प्रश्न विचारत नाहीत. बघा, काही काही लोक प्रश्न विचारतात, मी सहसा जास्त भानगडीत पडत नाही. मी कथेला वेळेवरच का येतो याचं कारण आहे, जास्तच लवकर आलं की काही लोक डोकं लावतात आणि कथा झाल्यावर लवकर निघून जात असतो. पुन्हा काहीतरी डोकं लावायला कुणीतरी विचारतात म्हणून आपलं लवकर निघून जात असतो. का एखाद्याने उभं एखादा प्रश्न विचारून आपल्याला नाही आल्यावर मग आपला रिकामा आत्मा नाही गेली. उगं विनाकारण लोक प्रश्न विचारतात. सांगा म्हणतात 17 काय श्रावणाच्या वडिलाचं नाव. मला एक जण प्रश्न विचारला, श्रावणाच्या वडिलाचं नाव. मी मला 17 मला वाटलं काहीतरी सांगितल्यावर गप्प बसल. ते मला त्याच्या बापाचं. मी मला 18 मला त्याच्या बापाचं. मी मला 19 चालू दे संध्याकाळपर्यंत, एवढी उजळणी येतो पर्यंत. अरे एखाद्याच्या आई वडिलाचं नाव विचारण्यापेक्षा त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काय केलं हे विचारा ना. त्याची विनंती आहे मायबाप, श्रावणासारखे मुलं होण्याचा प्रयत्न करा. काल मला सांगायचं राहून गेलं, मी रामचरित्राला थोडस न्याय देऊ शकलो नाही. तरुणाबांड हा श्रावण आपल्या अंध आई वडिलांना तीर्थयात्रेसाठी घेऊन गेला होता. माझी विनंती आहे गड्या, अरे आंधळ्या आई वडिलाची श्रावणाने एवढी सेवा केली, तुम्ही धडधाकट मायबापाची तरी सेवा केली पाहिजे. दुर्दैव आहे आज आम्हाला श्रावण सांगावा लागतोय आणि श्रावण सांगून सुद्धा लोक आई वडिलांची सेवा करत नाहीत. हे आमच्या समाजाचं दुर्दैव आहे. एक सांगेन आपल्याला, माईचं आणि बापाचं प्रेम
त्या जगात या प्रेमाची बरोबरी कुठलंच प्रेम करू शकत नाही, कुठलंच नाही. श्रावणाला या गोष्टीची जाणीव होती म्हणून श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन गेला होता. आईचं प्रेम माहिती आहे तुम्हाला? माझ्यासमोर हे 2-4 लेकरं आहेत. तुम्हाला प्रश्न विचारतो बाळांनो, विचारू ना तुम्हाला? विचारू? खरं सांगा रे, आईचं प्रेम जास्त का बायकोचं प्रेम जास्त? हा, मोठ्याने बोला. लग्न होईपर्यंत सगळे असंच म्हणतात. कोणाला विचार, लग्न होईपर्यंत कोणालाही विचारा, कोणाचं प्रेम? कोणाचं? आईचं. लग्न झाल्यावरच का बिघडते माणसं कळत नाही. एक माणूस म्हणला, महाराज माझी आई मला 2 वर्षापासून बोलत नाही, माझ्या आईपेक्षा माझी पत्नी माझ्यावर प्रेम करते. मी म्हणलं ठीक आहे, करत असेल, पण एक लक्षात ठेवा, आईच्या प्रेमाची बरोबरी पत्नी कधीच करू शकत नाही. ते मला कसं काय? मी त्याला एक प्रसंग सांगितला. म्हणलं हे बघ, ज्यावेळेला माणूस जन्माला येतो ना, जन्माला आल्यानंतर त्याचे लहान लेकरं असतं ना, त्या लहान लेकराच्या डोक्यावर, म्हणजे इथला भाग आहे ना, टाळू म्हणतो आपण, त्या टाळूवर केस नसतात. ती आई काय करते माहिती आहे का? त्या टाळूवर असं तेल टाकते, बरोबर आहे, असं बोट फिरवते, हात फिरवते, बोट फिरवते, हात फिरवते. त्याला काय म्हणतात इकडं? हां, टाळू माकणे किंवा टाळू भरणे, वेगवेगळे शब्द असतात. आई लेकराची टाळू भरते किंवा टाळू मागते, त्याचा परिणाम सांगू का तुम्हाला? ज्या टाळूवर केस नसतात तिथे केस येतात. हळूहळू ते लेकरू मोठं होतं आणि मोठं झाल्यानंतर ज्या डोक्यावर आईचा हात फिरायचा, त्या डोक्यावर दुसऱ्याच कोणाचा तरी हात फिरतो. कोणाचा? तुम्ही काय संन्यासी आहेत का काय? बोला ना, कोणाचा माहित नाही का तुम्हाला? कोणाचा फिरतो? बायकोचा फिरतो ना. आता ऐका माय बाप, आईने जेव्हा हात फिरवला तेव्हा डोक्याला केस आली. ज्यांना कळलं ते हसले, ज्यांना नाही कळलं ते प्रसाद घेऊन जा. कळलं मला काय बोलायचं ते? आईने जेव्हा हात फिरवला तेव्हा डोक्याला केस आली आणि बायकोने जेव्हा हात फिरवला तेव्हा डोक्यावरची केस